महाराष्ट्रात मालवाहतूकदारांचा संप मागे. महाराष्ट्र राज्य वाहन चालक मालक महासंघाचे अध्यक्ष बाबा शिंदे यांची घोषणा. महाराष्ट्रात आजपासून ट्रक आणि अन्य मालवाहू वाहनं धावू लागण्याची शक्यता. इंडिया आघाडीच्या नेत्यांची आज ऑनलाईन बैठक. इंडिया आघाडीतील सर्वच घटक पक्षांचे महत्त्वाचे नेते झूम ॲपद्वारे बैठकीत सहभागी होणार. बैठकीत नितीश कुमार यांना निमंत्रण करण्याच्या प्रस्तावाची शक्यता. आजपासून शिर्डीत राष्ट्रवादीचं 2 दिवसीय शिबिर. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि पदाधिकारी राहणार उपस्थित. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पक्षाचं धोरण समजावून सांगण्यासाठी राष्ट्रवादीचं मंथन शिबिर. शरद पवारांचं महाराष्ट्राला असणारं योगदान यावर फोकस करून या शिबिराचं आयोजन केल्याची जितेंद्र आव्हाडांची माहिती. राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी गुरुवारी सुनावणी. 31 जानेवारीपर्यंत सुनावणी पूर्ण करण्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना कोर्टाचे आदेश. मुख्यमंत्री शिंदे आणि मनोज जरांगेंची ऑनलाईन बैठक. सगळे सोयऱ्यांच्या मागणीवर जरांगे ठाम, तर 54 लाख नोंदी सापडूनही कायदा का करत नाही, जरांगेंचा सरकारला सवाल. कुणाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न. सर्व समित्या यंत्रणांचं युद्धपातळीवर काम सुरू. कोर्टात टिकणारं आरक्षण देणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. फेब्रुवारीमध्ये मराठ्यांना आरक्षण देण्यासंदर्भात विशेष अधिवेशन बोलवणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मनोज जरांगेंना आश्वासन. तर कुणबी नोंदी सापडल्या त्यांच्या पूर्ण परिवाराला आरक्षण द्या, जरांगेंची मागणी. सरकारला 7 महिने दिले, आता 20 जानेवारी अगोदर आरक्षण द्या, जरांगेंची मुख्यमंत्र्यांना विनंती. तर मराठवाड्यामध्ये कुणबी नोंदी तपासल्या गेल्या नाहीत, जरांगेंची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार. शिंदे समिती काम करते, पण खालचे अधिकारी जातीवाद का करतात, मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल. तर तुम्ही नावं द्या, त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करू, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. मनोज जरांगेंनी सरकारला काही सूचना केल्या, त्यावर तातडीने कारवाई केली, मंत्री शंभूराज देसाईंची माहिती. तर आरक्षण देण्यासाठी सरकार सकारात्मक, देसाईंची प्रतिक्रिया. सगळे सोयरे म्हणजे नेमके कोण याची व्याख्या सरकारनं स्पष्ट करावी, मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत आमदार बच्चू कडूंची मागणी. मनोज जरांगेंवर मुंबईला येण्याची वेळ येणार नाही, 20 तारखेपर्यंत आरक्षणावर तोडगा निघेल, मंत्री गिरीश महाजनांचा दावा. 20 तारखेला मुंबईला जाण्याची मराठा समाजाकडून जोरदार तयारी. अंतरवाली सराटीहून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रकचं मनोज जरांगेंच्या हस्ते उद्घाटन. मराठ्यांना आरक्षण महायुतीचं सरकारच मिळवून देणार, भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा दावा. आरक्षणाबाबत महायुतीचं सरकार सकारात्मक, चित्रा वाघ यांचं वक्तव्य. उद्धव ठाकरे अंगणवाडी सेविकांच्या मोर्चाला भेट देणार असतील तर त्यांचं अभिनंदन. भाजप नेत्या चित्रा वाघ यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका. तर फेसबुकवरचे मुख्यमंत्री आता अंगणात आले, असंही केलं वक्तव्य. मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी ओबीसी आरक्षणाचं उपवर्गीकरण करणं आवश्यक. ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांचा मराठा आरक्षणासाठी नवा फॉर्म्युला. अकोला शहरातील मुख्य चौकांमध्ये लागले प्रकाश आंबेडकरांचे बॅनर्स. नया साल नया खासदार बॅनर्सवर मजकूर. आंबेडकरांनी 6 महिन्यांपूर्वीच अकोल्यातून लढणार असल्याचं केलं होतं स्पष्ट. शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लोकसभा लढणार असल्याची चर्चा. आढळराव पाटलांची अजित पवारांवर स्तुतीसोमना. बारामती पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांना नोटीस. मतदार यादीत 2 ठिकाणी नावं असल्याकारणानं नोटीस. 4 तारखेला कागदपत्र घेऊन पुरंदर इथल्या उपविभागीय कार्यालयात जगताप यांना हजर राहण्याबाबत नोटीस. शिवसेना शिंदे गटाचे पालघर लोकसभेचे पुढचे उमेदवार खासदार राजेंद्र गावितच. शिंदे गटाचे नेते नरेश मस्केंचा लोकसभा निवडणुकीबाबत मोठा दावा. पालघर लोकसभेसाठी भाजपकडून मोर्चे बांधणी सुरू असताना शिंदे गटाचा पालघर लोकसभेवर दावा. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा. मतदारसंघात शिवसेनेची ताकद मोठी असल्यानं दावा केल्याची मंत्री उदय सामंत यांची माहिती. उद्धव ठाकरे अदानीच्या विरोधात भूमिका घेत आहेत, मात्र 3 दिवसापूर्वी शरद पवार आणि अदानींची भेट झाली, याचं उत्तर त्यांच्याकडे आहे का, मंत्री उदय सामंत यांचा ठाकरेंना सवाल. निवडणुकांच्या निमित्तानं कोण पुढे येतं आणि कोण खऱ्या अर्थानं काम करतंय मतदारांना समजतं. आदित्य ठाकरेंच्या सभेवरून मंत्री शंभूराज देसाईंचा टोला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाणबुडी प्रकल्प वेंगुर्ला इथेच होणार, मंत्री रवींद्र चव्हाण यांचा दावा. पाणबुडी प्रकल्प शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याची चव्हाण यांची प्रतिक्रिया.
प्रत्येक व्यक्ती अयोध्येला जाऊ शकणार नाही, त्यामुळे रामरथ तयार केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. संपूर्ण देश राममय झालाय, फडणवीसांचं वक्तव्य. महाविकास आघाडीत जाण्याचा विचार नाही, राजू शेट्टींचं स्पष्टीकरण. स्वाभिमानी स्वबळावर 6 जागा लढवणार, मुंबईत राजू शेट्टींची घोषणा. अदानी विरोधातल्या लढ्यासाठी शेट्टींची ठाकरेंना साथ. उद्धव ठाकरेंना राजकीय हेतूने भेटलो नाही, उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया. तर शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याची राजू शेट्टींची माहिती. राजू शेट्टी मातोश्रीवर पोहोचल्यानंतर कोल्हापूरचे ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख नाराज. लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेले मुरलीधर जाधव यांचा शेट्टींच्या उमेदवारीला विरोध. मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सची 226 एकर जागा मुख्यमंत्र्यांचा बिल्डर मित्र हडपण्याच्या तयारीत. उद्धव ठाकरेंचा आरोप. मुख्यमंत्र्यांना बिल्डर आणि कंत्राटदार कठपुतलीसारखं नाचवतायत, ठाकरेंची टीका. वंचित आघाडीचा 12 जागांचा फॉर्म्युला ठरला असेल तर आम्हाला त्यांचे 12 वाजवता येतील. मंत्री रामदास आठवलेंची वंचित आघाडीवर टीका. राज ठाकरेंमुळे भाजपचं नुकसान होणार, रामदास आठवलेंचा राज ठाकरेंवर आरोप. तर राज ठाकरे मनसेच्या झेंड्याच्या रंगासारखा रंग बदलतात, त्यामुळे ते लांबच बरे, आठवलेंचं वक्तव्य. आव्हाड यांच्यामुळे अनेक नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडली, आनंद परांजपेंची आव्हाडांवर टीका. तर आव्हाड स्वतःला शरद पवारांपेक्षा मोठे समजायला लागले का, परांजपेंचा सवाल. सफाई कामगारांच्या अधिवेशनाच्या निमित्ताने आमदार प्रणिती शिंदे जळगाव जिल्हा दौऱ्यावर. राज्यातलं सरकार ठेकेदारीचं सरकार असल्याची प्रणिती शिंदेंची टीका. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसंकल्प अभियान सुरू करणार, अभियानाचा शुभारंभ कोकणातील राजापूर रत्नागिरी ते 8 जानेवारी रोजी. मात्र त्यासाठीची जागा अद्याप निश्चित नसल्याची केसरकरांची माहिती. लातूर बार्शी टेंभुर्णी महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला गती द्या, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश. केंद्रीय महामार्ग मंत्रालयातील डीपीआर मंजुरीसाठी पाठपुरावा करण्याच्याही सूचना. अशोक चव्हाण माझ्या विरोधात उभे राहिले तर मागच्या लीडपेक्षा 4 पट लीडनं विजयी होणार, खासदार प्रताप पाटील चिखलीकरांचं अशोक चव्हाण यांना आव्हान. वैतरणा जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे मुंबईतील काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार, तर काही भागात 10% पाणी कपात. नागरिकांनी काटकसरीनं पाणी वापरावं, बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाकडून आवाहन. माघ महोत्सवापूर्वी सिद्धिविनायक गणपती मंदिरातील श्रींच्या मूर्तीला आजपासून 7 जानेवारीपर्यंत सिंदूरलेपन करण्यात येणार. त्यामुळे भाविकांना प्रत्यक्ष श्रींच्या मूर्तीच्या दर्शनाऐवजी श्रींच्या प्रतिमेचं दर्शन घेता येणार. कोल्हापुरात राजाराम कारखान्याच्या एमडीला सतेज पाटलांच्या कार्यकर्त्यांची मारहाण. ऊस कारखान्यात घेऊन जात नसल्यानं सतेज पाटलांचे कार्यकर्ते आक्रमक. राजकीय वैर समजू शकतो, मात्र हात उचलणं योग्य नाही. आमच्या विरोधकांना पराभव पचवायची ताकद नाही. प्लॅन करून एमडींवर हल्ला करण्यात आला. राजाराम साखर कारखान्याचे चेअरमन अमोल महाडिक यांची प्रतिक्रिया. काँग्रेसच्या शिर्डी शहराध्यक्षावर प्राणघातक हल्ला. राहाता तालुक्यातील लोणी गावातली घटना. हल्ल्यात शहराध्यक्ष सचिन चौगुलेंसह शिर्डीचे माजी नगरसेवक सुरेश हारणे गंभीर जखमी. अहमदनगरच्या पाथर्डी नगर परिषदेमध्ये शरद पवार गटाचे नेते प्रताप ढाकणेंकडून तोडफोड. शहरातील रखडलेल्या अंतर्गत रस्त्यांचं काम सुरू करण्यासाठी सुरू होतं आंदोलन. आंदोलनाची दखल न घेतल्यानं तोडफोड. वाहतूक कायद्याविरोधात कठोर तरतुदीविषयी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका. याचिकेमध्ये फौजदारी कायद्यात बदल करणाऱ्या 3 कायद्यांना दिलं आव्हान. छत्रपती संभाजीनगर शहरात आज रिक्षा आणि काळी पिवळी चालकांचा बंद. हिट अँड रन कायद्याच्या विरोधात पुकारला बंद. नागपूरमधील 80% पेट्रोल पंप कोरडे. विदर्भ पेट्रोल डीलर्स असोसिएशनची माहिती. तर प्रशासनाकडून पोलीस सुरक्षेमध्ये पेट्रोल टँकर्स डेपोमधून आवश्यक ठिकाणी पाठवण्यास सुरुवात. मुंबईच्या अंधेरी परिसरात पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गाड्यांची गर्दी. पेट्रोल पंपावर गर्दी वाढल्यामुळे प्रत्येक पेट्रोल पंपावर पोलिसांचा बंदोबस्त. नांदेडमध्ये पेट्रोल व डिझेलचा मुबलक साठा, त्यामुळे पेट्रोल पंपावर गर्दी टाळा आणि अफवांवर विश्वास न ठेवता गरजेएवढंच पेट्रोल व डिझेल घ्या. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचं नागरिकांना आवाहन. नागपूर शहरातील 75% पेट्रोल पंपावरील पेट्रोल संपलं. विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमित गुप्ता यांची माहिती. परभणी शहरातील 15 पैकी 10 पेट्रोल पंपावरील पेट्रोल स्टॉक संपला, तर 5 पंपावरील पेट्रोलही संपण्याच्या मार्गावर. पेट्रोल मिळत नसल्यानं आता नेमकं काय करायचं, सामान्य नागरिकांचा सवाल.
वसई विरार आणि मीरा भाईंदर परिसरातील पेट्रोल पंपावर नागरिकांची गर्दी. ट्रक चालकांच्या संपामुळे वाहनधारकांच्या 1 ते 2 किलोमीटरपर्यंत रांगा. वाहतूक कायद्याविरोधातील आंदोलनाचा मुंबईतील गॅस सिलेंडर सप्लायवर परिणाम. काल मुंबईतील एकाही गॅस एजन्सीत गॅस सिलेंडर पोहोचलं नसल्याचा गॅस सिलेंडर ट्रक चालकांचा दावा. नाशिक संभाजीनगर महामार्गावर नवीन वाहतूक कायद्याविरोधात चक्काजाम आंदोलन. खंडाळा इथं ट्रक चालक मालकांकडून घोषणा. पुण्यातील लोणी काळभोर येथील ऑइल डेपोमध्ये संपामुळे कुठलाही परिणाम नाही. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ट्रक चालकांचा गोंधळ. कोणीही गाडी भरणार नाही, ट्रक चालकांची भूमिका. मुंबईत इंधनाचा पुरेपूर साठा उपलब्ध. समाज माध्यमांमध्ये पसरत असलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नये. नागरिकांनी पेट्रोल डिझेल भरण्याकरिता गर्दी करू नये, पोलिसांची विनंती. हिट अँड रन कायद्याला विरोध करण्यासाठी ठाणे जिल्ह्यात 4 जानेवारीला खासगी बस सेवा बंद राहणार. बस ओनर्स असोसिएशनची घोषणा. ट्रक चालकांच्या संपाचा रत्नागिरी शहरातील पेट्रोल पंपावर परिणाम. काही पेट्रोल पंपातील पेट्रोल संपल्यानं पेट्रोलसाठी वाहनांच्या लांब रांगा. गोंदियात पेट्रोलचा स्टॉक संपल्यानं मध्य प्रदेशातील एका व्यापाऱ्यावर आली गावी पायी जाण्याची वेळ. मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या 2 राज्यांची सीमा गोंदियाला लागून असताना व्यापारी गोंदियात येत असतात. परभणीमध्ये वाहन चालकांचं स्टेअरिंग छोडो आंदोलन. मोठ्या प्रमाणावर ट्रक चालक आंदोलनात सहभागी. तुळजापूर नागपूर महामार्गावर आंदोलनकर्त्या वाहन चालकांनी अडवल्या गाड्या. यामुळे तुळजापूर नागपूर रस्त्यावर वाहनांच्या रांगा. अकोल्यात 170 पैकी अर्धे पेट्रोल पंप बंद. ट्रक चालकांच्या संपामुळे इंधन पुरवठा न झाल्यानं पेट्रोल पंप बंद. संपाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलची साठेबाजी. कॅनमधून पेट्रोलचं वितरण. पेट्रोलचा कृत्रिम तुटवडा निर्माण करण्याचा प्रयत्न. जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर नाशिक जिल्ह्यात वाहतूकदारांचा संप मागे. मनमाड डेपोतून इंधनाचे टँकर रवाना. पुणे जिल्ह्यासह शहरात कुठेही पेट्रोल टंचाई नाही. पुणे डिझेल पेट्रोल असोसिएशनचे अध्यक्ष रुपरेल यांची माहिती. तर कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन. ट्रक चालकांच्या आंदोलनाचा इंधन कंपन्यांना फटका. चेंबूरमध्ये पोलिसांकडून आंदोलनात सहभागी चालकांना समजवण्याचा प्रयत्न. तर हिंसक आंदोलन करू नका अशा सूचना. ट्रक चालकांच्या संपाचा अकोला जिल्ह्याला मोठा फटका. अकोला शहराजवळच्या गायगावातील पेट्रोल आणि डिझेल डेपोला सर्वाधिक फटका. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पोलीस ॲक्शन मोडवर. महामार्गाच्या किनाऱ्यावर उभी असलेली अवजड वाहनं बाजूला करून रस्ता मोकळा केला. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात राममय वातावरण निर्मितीसाठी रथयात्रा काढणार. खासदार सुनील मेढेंकडून रथयात्रेला सुरुवात. शुभांगी मेंढे यांच्या हस्ते रथयात्रेचं पूजन. अकोल्याच्या उमरीत राम मंदिर सोहळ्याच्या अक्षता कलश यात्रेचं आयोजन. मोठ्या उमरीतील महाकाली मंदिर ते 40 क्वार्टर दरम्यान कलश यात्रा आणि रॅलीचं आयोजन. भाजपकडून अयोध्या ॲट होम उपक्रमाचं आयोजन. राम मंदिराची प्रतिकृती घराघरात पोहोचवण्यासाठी भाजपचा उपक्रम. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रोहित शेट्टी आणि चंद्रशेखर बावनकुळेंनी राम मंदिर रथाला दाखवला हिरवा झेंडा. शिर्डीत 4 जानेवारीला पंकजा मुंडे आणि शरद पवार यांच्यात महत्त्वाची बैठक. ऊसतोड कामगार संघटनांच्या विविध मागण्यांसाठी बैठक होणार असल्याची माहिती. सोलापुरात आज बाजार समितीतील कांदा लिलाव बंद राहणार. वाहन चालकांनी पुकारलेल्या बंदचा बाजार समितीवर परिणाम. शेतकऱ्यांनी आणलेला कांदा बाजारातून नेण्यासाठी वाहन चालक तयार नसल्यानं कांदा व्यापाऱ्यांचा निर्णय. दूध अनुदानाचा शासनादेश अजून नाही. आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या, अन्यथा पुन्हा आंदोलन करू. किसान सभेचा राज्य सरकारला इशारा. चिपळूण कराड महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम अपूर्ण. अर्धवट कामावरून ठाकरे गट आक्रमक. पुढील 2 दिवसात अपूर्ण कामाला सुरुवात करू. महामार्ग कार्यालयातील अधिकाऱ्यांचं आश्वासन. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीच्या दिवशी आझाद मैदानावर अंगणवाडी सेविकांचा मोर्चा. मोर्चाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार. 20 जानेवारीपासून ओबीसी समाजाचाही आझाद मैदानावर आंदोलनाचा पवित्रा. तर आंदोलन करू नका, मुंबई पोलिसांची ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांना विनंती. पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिर समिती बरखास्त करण्याची मागणी. 2 वर्षापूर्वी मुदत संपलेली मंदिर समिती तात्काळ बरखास्त करण्यासाठी दत्तात्रय खडतरेंच्या नेतृत्वात आंदोलन.
महानंदा राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाला चालवायला देण्याचा निर्णय, तर हा निर्णय गुजरातला पायगड्या घालण्यासाठी किसान सभेचे अजित नवले यांची प्रतिक्रिया। वर्ध्यात हजारोंच्या संख्येनं अंगणवाडी सेविका पोलीस ठाण्यात दाखल। अंगणवाडी सेविकांचं संपांच्या 30व्या दिवशी मोर्चा काढून जेलभरो आंदोलन। बुलढाण्याच्या खामगावात आंदोलन करणाऱ्या ज्येष्ठ शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल। ज्येष्ठ शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ट्रॅक्टर मोर्चा काढणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल। नवी मुंबईत काल ट्रक चालकांनी पोलिसांवर दगडफेक केली होती। दगडफेक करणाऱ्या 33 ट्रक चालकांना नवी मुंबई पोलिसांकडून अटक। यवतमाळच्या आर्णी तहसीलदारांच्या कार्यालयात शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, तर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी शेतकऱ्यावर गुन्हा दाखल। पुण्यात महाज्योतीच्या विद्यार्थ्यांचं पुन्हा आंदोलन। महाज्योती करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप देण्याची विद्यार्थ्यांची मुख्य मागणी, तर मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवू, विद्यार्थ्यांचा इशारा। म्हशी आणि रेड्याच्या चरबीपासून तूप बनवण्याचा कारखाना उद्ध्वस्त। प्राण्यांची चरबी वितळून केलं जात होतं बनावट तूप तयार। मोठ्या प्रमाणावर बनावट तूप आणि साहित्य जप्त। कॉपी करण्याच्या उद्देशानं परीक्षा केंद्रामध्ये कम्प्युटरला चिटकवला मोबाईल। बीडच्या अंबाजोगाई इथे जलसंपदा विभागाच्या गट ब आणि गट क पदाच्या ऑनलाईन परीक्षेतील धक्कादायक प्रकार। मुंबईतील गोवंडी परिसरामध्ये जाकीर हुसेन नगर झोपडपट्टीत भीषण आग। आगीचं कारण अस्पष्ट। अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल। अभिनेत्री माधुरी दीक्षितनं घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन। मराठी चित्रपट पंचकच्या कलाकारांसोबत माधुरी दीक्षित बाप्पाच्या चरणी नतमस्तक। अंबिका मसाले घराघरात पोहोचवणाऱ्या कमल परदेशी यांचं निधन। ब्लड कॅन्सर झाल्यानं पुण्यातील ससून रुग्णालयात वयाच्या 63व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। राज्यात 105 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 37 रुग्ण बरे। राज्यात एकूण 799 ऍक्टिव्ह रुग्ण। नाशिकमध्ये 12 जानेवारीपासून राष्ट्रीय युवा महोत्सवाचं आयोजन। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतला महोत्सवाच्या तयारीचा आढावा। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती। 22 जानेवारीनंतर पंतप्रधान मोदी, अमित शहा, भाजप अध्यक्ष नड्डा देशभर दौरे करणार। भाजपकडून 8 जणांची समिती स्थापन। दुसऱ्या पक्षातील नेत्यांच्या प्रवेशाबाबत 8 जणांची समिती घेणार अंतिम निर्णय। या समितीच्या अंतर्गत प्रत्येक राज्यात एक समिती बनवली जाणार। आज अदानी चौकशी प्रकरणी सर्वोच्च न्यायालय निकाल देणार। अदानी उद्योग समूहाची स्वतंत्र चौकशी व्हावी अशी याचिका दाखल करण्यात आली होती, त्या प्रकरणी अंतिम निकाल देणार। महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाईंची संघर्षगाथा मोठ्या पडद्यावर। सत्यशोधक चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगला उपमुख्यमंत्री अजित पवारांची उपस्थिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।